स्वप्नील, आताच आपण ऐकलं की सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मग कलाकार सुद्धा तितकेच खुश आहेत, आनंदी आहेत। आज तब्बल 20 वर्षांनंतर म्हणजे जवळपास 2 दशकांनंतर ठाकरे बंधू हे एकत्रित येत आहेत महाराष्ट्राकरता, मराठीकरता आणि येणाऱ्या निवडणुकांकरता। ही फार महत्त्वाची खरं तर टर्निंग पॉइंट म्हणायला हवा राज्यातल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून। किती वाजता, साधारणतः 9:10 झालेली आहेत, किती वाजता आता मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांचा ताफा हा निघेल वरई डोम परिसरात? काय घडतंय मातोश्रीच्या आत आणि बाहेर सुद्धा? लागवी नक्कीच मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र येतात। मराठीच्या लढ्यासाठी, मराठी माणसांच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती। बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापित केली होती, मात्र त्यावेळी ठाकरे बंधू हे सोबत होते। आपण आतापर्यंत ठाकरेंचे विचार ऐकले, मात्र मराठीच्या मुद्द्यांवरती ठाकरे बंधू एकत्र आले। त्यामुळे कडवट शिवसैनिक आता कडवट मराठी बद्दल नक्की काय म्हणतोय, कडवट मराठी भूमिका काय या ठाकरे बंधूंची असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9:10 झालेली आहेत, मात्र या मेळाव्याला सुरुवात जी आहे, मेळाव्याची वेळ 10ची देण्यात आलेली आहे, मात्र 11च्या दरम्यान या मेळाव्याला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। त्यामुळे 10:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो वरळी डोमच्या दिशेने रवाना होईल। अद्याप या ठिकाणी जर बघितलं तर सध्या तयारी सुरू झालेली आहे। वरळी डोम मध्ये सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत, मात्र त्या वरळी डोम मध्ये ठाकरे कुटुंब एकत्र येणार आहे। ठाकरे कुटुंब 2 दशकानंतर एकत्रित दिसणार आहे। त्याचबरोबर सर्व मनसैनिक, शिवसैनिक, मराठी भाषिक प्रेमी हे ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत। ज्या मराठीच्या विरुद्ध म्हणजे त्रिभाषा सक्तीसाठी ज्याप्रमाणे हालचाली झाल्या, ज्याला विरोध मराठीसाठी ठाकरे बंधूंनी केला, त्याच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि तो लढा आज यशस्वी होतोय। मात्र या विजयी जल्लोष मेळाव्यामध्ये विजयोद्गार हे नक्कीच असतील, मात्र सरकारला ठणकावून ठाकरे शैलीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू कोणते आदेश देतात कार्यकर्त्यांना, कोणती टीका सरकारवर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कडवट मराठी विचार हे ठाकरे बंधूंचे आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि दिल्लीला सुद्धा पाहायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत। अगदी या मराठीच्या मुद्द्यावर भूषण 2 ठाकरे बंधू जरी एकत्रित येत असले तरी देखील अद्यापही जोवर हा सगळा मेळावा सुरू होत नाही, भाषणाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाच्या मनात एक सवाल आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी जनतेच्या मनात किंवा सगळ्यांच्याच मनात एक सवाल आहे की मराठीच्या मुद्द्यावर जर एकत्र येत आहेत तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं आज दिलजमाईची घोषणा करणार का? नक्कीच लागवी, हा संपूर्ण कार्यक्रम, हा विजयी सोहळा हा राजकीय नाही असं दोन्ही ठाकरे बंधूंनी कितीही सांगितलं तरी सुद्धा हा संपूर्ण गोष्टीला, या संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण सोहळ्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय भाष्य करतात, काय भाषण करतात, आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ते दोघंही काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदर हिंदी सक्तीविरोधात हिंदी त्रिभाषा सूत्र जे धोरण राज्य सरकार राबवलं होतं त्या विरोधामध्ये अशा प्रकारे जो मोर्चा, जो विरोध केला होता, त्या संपूर्ण गोष्टीला कुठेतरी विजय मिळालेला आहे। त्या विजयाच्या अनुषंगाने इथं हा जो सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे परिवार जो आहे तो एकत्र येणार आहे, एका व्यासपीठावर येणार आहे। त्यामुळे 2 ठाकरे बंधूंची दिलजमाई एक होण्यासाठी सुरुवात झाली आहे। अशा प्रकारे देखील संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो पार पडत आहे। ठाकरे बंधूंचे जे इतर परिवाराचे जे सदस्य आहेत, म्हणजे अगदी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे, या संपूर्णही कुटुंबामध्ये सुद्धा काय चर्चा होते, प्रत्येक सदस्याची काय बॉडी लँग्वेज आहे, प्रत्येक जण कशा प्रकारे वागतोय, बोलतोय हे पाहणं, हे टिपण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हा आजचा कार्यक्रम बहुअंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याची नोंद तब्बल दिल्ली सुद्धा घेत आहे। आणि एकंदर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे दोघेही आपल्या भाषणामध्ये सरकारवर कशा प्रकारे टीका होत असेल, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उत्साहानं पोचतायत, जल्लोषाचं वातावरण आहे, हा विजयी मेळावा आहे। त्या दृष्टिकोनातून वरई डोम परिसरात नेमकं काय काय घडतंय, कुठं ढोल वाजत असेल, कुठं आनंदानं या ठिकाणी या सगळ्याविषयी भावना व्यक्त केली जात असेल, काय नेमकं वरई डोम परिसरात पाहायला मिळतंय या क्षणी? तुम्हाला विनंती करते की कॅमेरामॅनला सुद्धा सांगा आणि तो सगळा माहोल आमच्यापर्यंत आणि आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा।
नक्कीच लागवी. सध्या मी त्या वरळी डोमच्या, जिथं हा सोहळा पार पडणार आहे, त्या वरळी डोमच्या प्रवेशद्वारावरती आहे आणि पाहू शकता इथं अनेक नागरिक, अनेक मनसैनिक, अनेक शिवसैनिक इथं येत आहेत, गर्दी करत आहेत. साधारण 10 वाजताची ही वेळ आहे आणि अगदी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत इथं शिवसैनिक येत आहेत. प्रत्येकाची इच्छा हीच होती की ठाकरे परिवार हा एकत्र यावा, ठाकरे परिवाराने एकत्र राजकीयदृष्ट्या सुद्धा त्यांनी एकत्र यावं, अशा प्रकारे प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्यामुळे आज दोन्ही बंधू काय बोलतात, काय भाष्य करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. इथं पाहिलं तर हा संपूर्ण परिसर सध्या गर्दीने गजबजायला सुरुवात झालेली आहे. 10ची वेळ आहे, मात्र अगदी सकाळपासून इथं लोक जे आहेत, नागरिक जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना आहे की आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलतात, काय भाष्य करतात हे पाहणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी इथं लोक येत आहेत. काही मनसैनिक किंवा शिवसैनिक यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, त्यांचं म्हणणं काय जाणून घेऊया. दादा, काय सांगाल? आज मोठा सोहळा, ऐतिहासिक सोहळा पार पडत आहे, तुमच्या मनामध्ये काय अपेक्षित आहे, काय सांगाल? नाही, ऐतिहासिक सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय. तुम्हाला तर माहिती असेल, हिंदीची सक्तीविषयी त्या ठिकाणी केली आणि त्याचं एक त्याच्या यांनी आज आपला हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल, गेले 4-5 दिवस कार्यकर्ते मेहनत घेऊन या ठिकाणी काम करत आहेत. पण हे करत असताना सुद्धा मराठी माणूस उत्स्फूर्तीने याची काय तयारी चालली आहे बघायला या ठिकाणी येत होता 2 दिवस. म्हणजे याचं महत्त्व तुम्हाला या ठिकाणी कळलं असेल. एकंदर काय एकंदर या आजच्या मधुमिलन स्नेह संमेलनाचं काय महत्त्व आहे ते. दोन ठाकरे बंधू एकत्र येतात, त्या निमित्तानं जो ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड आहे, तो इथं एकवटलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला मनामध्ये काय वाटतंय, आज राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काय बोलतील, काय भाषण करतील? नाही, ते काय भाषण करतील हे त्यांच्या मनामध्ये असो, या ठिकाणी असेल, कळलं ना. पण ते नक्कीच महाराष्ट्राच्या हिताचं दोघंही या ठिकाणी बोलतील आणि मला माहिती आहे ब्रँड हा ब्रँडच असतो, तो कधी काढू शकत नाही आणि आयुष्यभर हा ब्रँड राहणार. सर, काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? तुम्ही अनेक वर्ष दोन्ही परिवारात जवळून पाहत आहात, तुमचा अनुभव फार मोठा आहे, तुम्ही काय सांगाल, या सोहळ्याकडे कसं पाहताय? सगळ्या मराठी माणसांची आज दिवाळी आहे आणि हा आवाज मराठीचा आणि ह्या ठिकाणी 2 भाऊ एकत्र येत आहेत. 2 मराठी माणसांचं पारिवारिक मिलन होतं आहे. त्यामुळे आज आमच्या प्रत्येक मराठी माणसाची दिवाळी आणि प्रत्येक मराठी माणसाला याचा आनंद झालेला आहे. माणूस हेच जाणून घेतो की आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना काय वाटलं असतं, तुम्हाला काय वाटतंय? आनंदच झाला असता ना, उलट त्यांच्यासारखा आनंद कुणाला झाला नसता. एकंदर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या इतका आनंद हा कोणालाच झाला नसता, अशा प्रकारे भावना इथं सध्या सर्व शिवसैनिक, सर्व मनसैनिक व्यक्त करत आहेत. आणि या सोहळ्याला अगदी थोड्या सुरुवात होणार आहे आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, दोन्ही पक्षाचे नेते मंडळी इथं यायला सुरुवात झालेली आहे आणि हा संपूर्ण सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी, या संपूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी इथं आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. लागवी. अगदी थेट जाते मी स्वप्नीलकडे. स्वप्नील, या सगळ्या ठिकाणी वरळी डोम परिसरामध्ये नेमका ठाकरे बंधू आज काय बोलणार याकडे तर सगळ्यांच्याच नजर आहेत, पण इतरही काही राजकीय मंडळींची त्या ठिकाणी भाषणं होणार असल्याचं कळत आहे. सुप्रिया सुळे यांचा देखील उल्लेख केला जातोय, त्यांचं देखील या ठिकाणी भाषण होईल असं म्हटलं जात आहे. तर ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात इतर राजकीय पक्षाचे नेते काय बोलणार याची सुद्धा उत्सुकता आहे, कारण आगामी निवडणुका पाहता हे सगळं समीकरण मात्र फार महत्त्वाचं मानलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनचं महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर लागवी, नक्कीच विजय जल्लोष मेळावा अराजकीय मेळावा आहे, मात्र याला राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. गेल्या अनेक वर्ष म्हणजे 20 वर्ष, 2 दशक ठाकरे बंधू हे यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या, राजकीय पक्ष वेगळे आहेत, मात्र आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले. त्यामुळे एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून मराठी संदर्भात ज्या भूमिका केंद्र सरकार असेल, राज्य सरकारी असेल यांनी घेतलेल्या त्या विरोधामध्ये हा आवाज उठवलेला आणि आता एकजूट झालेली आहे. त्यामुळे नक्कीच याकडे सर्व राजकीय नेत्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती राजकीय समीकरणं बदलू शकतात. एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, त्या निवडणुकांचे समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे ठाकरे बंधू आजच्या भाषणामध्ये या निवडणुकी संदर्भात उद्गार करणार नाहीत असं सांगत असले तरी एक काही संदेश सुतोवाच करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याकडेच राजकीय नेत्यांचं सुद्धा लक्ष आहे. सध्या ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, अशा प्रकारच्या काही राजकीय प्रतिक्रिया आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतात आणि तो जो दिवस आहे, तो जी वेळ आहे ती काही तासांवरती, काही मिनिटावरती येऊन थांबलेली आहे आणि आता याचमुळे ज्या राजकीय प्रतिक्रिया आहेत त्यांच्याकडे सुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
एकूण या मेळाव्यामध्ये मराठीचा मुद्दा हा महत्त्वाचा राहणार आहे, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेहमी मराठी मतांवरती नजर असते, मराठी समाजावरती नजर असते, अगदी. इतर जे बहुभाषिक असतील यांच्या सुद्धा मतांवरती नजर असते. मात्र मुंबई मराठी लोकांची आहे असं म्हटलं जातं आणि मराठी शिवसेना मराठी माणसांच्या रक्षणासाठी असेल, मनसे मराठी माणसांच्या रक्षण असेल, मराठीचे रक्षण असेल, नेहमी लढत असते. त्यामुळे अगदी या स्वप्नील, त्यामुळे सर्वार्थानं हा मेळावा फार महत्वाचा आहे. साधारणतः 3-4 महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर हिंदी सक्ती विरोधात राज्य सरकारनं खरं तर या सगळ्या संदर्भात घेतलेला निर्णय, या हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंना उचललेलं पाऊल, त्यानंतर राज्य सरकारनं रद्द केलेला GR, हे कमी की काय, तर विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला झालेला मराठी आणि गुजराती वाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.